नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल तालुका पोलिसांच्या हद्दीतील धरणे, नदीपात्रे आणि पर्यटन स्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत। परिसरातील धरणे, नदीपात्रे आणि पर्यटन स्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी केले आहे। या संदर्भात ठिकठिकाणी जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले आहेत। नदीपात्रांमध्ये अनेक ठिकाणी खोल डोह असून अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे पर्यटकांनी नदीपात्रात उतरणे टाळावे। विशेषतः लहान मुले, महिला तसेच पोहता न येणाऱ्या व्यक्तींनी पाण्यात उतरू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे। गाडेश्वर धरणातून पनवेल शहराला पाणी पुरवठा होत असल्याने नदीपात्रात कोणताही कचरा किंवा वस्तू टाकून पाणी दूषित करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे। तसेच पर्यटन स्थळी मद्य, अंमली पदार्थ किंवा इतर मादक द्रव्ये आणणे व सेवन करणे मनाई असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। परिसरातील रस्ते अरुंद व जंगलमय असल्याने वाहने रस्त्याच्या कडेला अथवा दुहेरी रांगेत उभी करू नयेत। आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल व रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा राहावा यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच पर्यटकांनी वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असेही त्यांनी सांगितले। दरम्यान नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षेच्या दृष्टीने गाडेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोरबे धरण, कुंडी नदीपात्र, धरनोळी नदीपात्र, चिंध्रण व शांतिवन नदीपात्र तसेच माचीप्रबळ परिसरात 26 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत। स्थानिक नागरिकांनी व पर्यटकांनी या आदेशांचे पालन करावे। कोणतीही संशयास्पद किंवा नियमभंगाची घटना आढळल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे अथवा डायल 112 वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी केले आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदम, पनवेल।